नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्यांचा ऑरा हा नॅचरली क्लीन झाला, क्लिन्झिंग त्याचं झालं तरी ते त्याच्यासाठी पुरेसं नसतं, तर ह्या केसेसमध्ये काय करायचं। तर ह्या केसमध्ये किंवा ह्या केसेसमध्ये एक उत्तम पर्याय म्हणजे ध्वनिविज्ञान। ज्या वेळेला तुमच्या कानावरती एका ठराविक प्रकारचे विशिष्ट ध्वनी तरंग येतात, त्याच्यामधनंही तुमचा ऑरा क्लिन्झिंग होऊ शकतो। अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर अथर्वशीर्ष असेल, गायत्री मंत्र असेल किंवा महामृत्युंजयाचा मंत्र असेल, तर हे असे ठराविक एक वैदिक ग्रंथ आहेत की ज्याचा उच्चार ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुमच्या तोंडातनं ज्या वेळेला त्याचे उच्चार वातावरणामध्ये येतात त्यावेळेला ते ध्वनी तरंग तुमच्या आजूबाजूला एक वलय तयार करतात, म्हणजे एक प्रोटेक्शन शील्ड तयार करतात की ज्याचा उपयोग हा तुमचा ऑरा क्लिन्झिंगसाठी आणि प्रोटेक्शनसाठी होऊ शकतो। आता काही जणांचं ह्याच्यामध्ये मत असं येतं की मग मार्केटमध्ये जे प्रोडक्ट येतात, ऑरा पावडर असेल, ऑरा ऑइल असेल, तर मग आम्ही ते वापरतो, त्यांनी कष्टही कमी पडतात आणि काय पैसे दिले की आपलं काम होतंय। परंतु ॲज अ हिलर म्हणून किंवा काउन्सिलर म्हणून माझं एक सजेशन तुम्हाला असं राहील की जर का तुम्हाला ह्या गोष्टी शक्य नसतील तर तुम्ही त्या करा, नाही अशातला भाग नाही, त्या गोष्टी इफेक्टिव्हही असतात। पण ज्या नॅचरल गोष्टी आपल्या एक्झिस्टन्समध्ये आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचा वापर जर का तुम्ही करायला शिकलात, त्यांची ताकद जर का तुम्ही आत्मसात केलीत तर त्याचा इफेक्ट हा तुम्हाला लॉंग लास्टिंग मिळतो। आता ऑरा पावडर ही माझ्याकडे पण मिळते, नाही मिळत अशातला भाग नाहीये, पण जे चिरकाल टिकणार आहे आपण शक्यतो त्याचा उपभोग घ्यावा। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आर्टिफिशियली ऑरा क्लिन्झिंग कसा केला जातो। तर भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या प्रकरणामध्ये। ऑरा हा विषय आता आपला संपलेला आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। हा व्हिडिओ तुम्ही जर का यूट्यूबला बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुकला आणि इन्स्टाला बघत असाल तर पेज लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन प्रकरणामध्ये आणि पुढच्या मुद्द्यांच्यावरती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त खा। नमस्कार।